बदलापूर हादरलं। चिमुरड्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची संतप्त घटना आज बदलापूरमध्ये घडली आहे। बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे। शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं। 12-13 ऑगस्ट रोजी सकाळच्या वेळचे वर्ग सुरू असतानाच ही घटना घडली आहे। शाळेतून घरी परतल्यानंतर एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केली। कुटुंबियांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलीने शाळेच्या टॉयलेटमध्ये घडलेला सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला। यावेळी मुलीच्या पालकांनी तिच्याच वर्गात असलेल्या दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला। त्यांची मुलगी सुद्धा शाळेत जायला घाबरत असल्याचं समजलं। स्थानिक डॉक्टरने दोन्ही मुलींची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं लक्षात आलं। या घटनेनंतर संतप्त पालकांनी तक्रार नोंदवण्यासाठी बदलापूर पूर्वेला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। मात्र पॉस्कोची केस असूनही पोलिसांनी तक्रार नोंदवायला उशीर लावला। शुक्रवारी रात्री गुन्ह्याची नोंद झाली। पोलिसांनी आरोपीला अटक केली। या घटनेत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। त्यामुळे या घटनेने संतप्त होऊन जमाव रस्त्यावर उतरला आहे। या अत्याचाराच्या घटनेनंतर आज हजारो बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरले होते। सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन देखील सुरू केले, तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरली। त्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली होती। तब्बल 3 तास रेल्वे रोखून धरल्याची माहिती समोर येते। यानंतर संतप्त आंदोलकांनी जमावावर दगडफेक केली होती। या दगडफेकीनंतर तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। पूर्व पोलीस येथे अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर 3.5 तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे। त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत। त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलीस स्टेशनच्या 2 अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये, सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि प्रयत्न करत आहे। या निमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं, त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे। जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणतरी ठिय्या आंदोलन करणं, बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतं आहे, तपासामध्ये अडथळा येतो आहे। त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲजिटेशन करण्यासाठी परवानगी नाही। त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲजिटेशन दरम्यान काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे। त्यामुळे पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासाठी दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करत आहोत। त्याचप्रमाणे तपासासाठी ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे। त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। सर, एक प्रश्न शाळेवर कारवाई होईल का? या कायद्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे। त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील त्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे क्रिमिनल कारवाई पुराव्याच्या आधारे केली जाईल। त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना
निलंबित करून शाळेच्या प्राचार्य आणि संबंधितांना निलंबित करून त्यांची कारवाई ऑलरेडी सुरू केलेली आहे. सर, आंदोलनमध्ये जे सहभागी होणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं तुम्ही आत्ताच माहिती दिलेली आहे. आंदोलन करू नका असं सुद्धा आवाहन तुम्ही केलं. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सर 12-12.5 तास लागले. तर त्यांच्यावरती सुद्धा काही तुमच्या माध्यमातून, कारण की त्या ज्या आई होत्या त्यासुद्धा गरोदर होत्या 2-2.5 महिन्याच्या, त्यांची धावपळ झाली, फरफट भरपूर झाली. या पद्धतीने अधिकाऱ्यांवरती काय तुम्ही काही कारवाई करणार आहेत का? आपली जी माहिती आहे ती थोडीशी अपुरी आहे. आपण हे लक्षात घ्या की या गुन्ह्यातील ज्या व्हिक्टीम आहेत त्या 3.5-4 वर्षाच्या छोट्या अत्यंत शिशू आहेत. त्यामुळे त्यांना ही सर्व जी काही घडलेली घटना आहे ही त्यांच्याकडनं समजावून घेणं हे अत्यंत जिकिरीचं होतं. हे समजावून घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीनं हे समजावून घेतल्यानंतर ते दाखल करणं, त्याप्रमाणे नवीन कायद्यातील प्रावधानाप्रमाणे ते तांत्रिकदृष्ट्या सगळं अपलोड करणं ही थोडीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. बिलकुल 12-13 तास लागलेले नाही आहे. तर 11:30 वाजता गुन्हा दाखल झाल्यावर 3:30 वाजताच लगेचच आरोपी देखील निष्पन्न करून अटक करण्यात आलेला आहे. आणि या सर्व प्रकरणामध्ये कुठलाही विलंब होणार नाही याची दक्षता पोलीस दल घेत आहे. धन्यवाद. थँक्यू सर. या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गाठीत करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी X या सोशल माध्यमातून माध्यमांना दिलेली आहे. बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. शाळेतल्या 2 अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा सफाई करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे ही अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे. या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे. आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर IPS ऑफिसर आरती सिंग ज्या IG लेवलचे ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे. महिला IPS अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे. या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल. त्या दृष्टीने जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे. सर, जो मॉब आलेला आहे तो स्वयंस्फूर्तीनं आलेला आहे का? कारण त्याला नेतृत्व कुणाचंच नाही, ते अचानकपणे येऊन रेल्वे ट्रॅकवर उतरले. बघा, आता हा मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला किंवा कसा आला याच्यावर कमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही. उद्रेक भावनांचा असू शकतो, पण त्या ठिकाणी जी काही मागणी होते की तात्काळ फाशी द्या, तर मला असं वाटतं की कायद्यानुसार जे अत्यंत तातडीनं आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जातो आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात ज्या संवेदनशीलतेनं हे काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचा देखील आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. पण ही घटना 13 ऑगस्टला घडली आणि आता इतका उशीर झालेला आहे या सगळ्यामध्ये कारवाई करायला असं वाटत नाही. ही कारवाई ती घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ झालेली आहे. तथापि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कुठली दिरंगाई केली आहे का, कोणी लपवून ठेवलं आहे का, या संदर्भातही चौकशी ही जी काही SIT आपण केली आहे ती करेल. किती दिवसांमध्ये ही चौकशी? याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल, जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, जाणीवपूर्वक FIR लॉन्च करायला उशीर केला असेल, असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल. टाइम बाउंड असणार आहे की इन्क्वायरी? इन्क्वायरी तर फार फास्ट करण्यात येईल, कारण आम्हाला
या संदर्भात तात्काळ त्याची चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सुरू करायची. सुप्रिया सुळेंनी तुमच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. असं आहे की मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. संवेदनाहीन, ज्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं. कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी ते राजकारण करायचं नसतं, पण निव्वळ राजकारण, यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही, यांच्या मनात केवळ राजकारण आहे. ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येत आहे. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की तिथे जो शाळेचा एक संचालक मंडळावरचा अधिकारी आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे, सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तींनी इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही. किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समनसारखं वागलं पाहिजे. त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं, तशा सूचना करायच्या असतात. पण जसं मी सांगितलं, सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो, यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही. सना मलिक यांची जी निवड झाली सर, त्याबद्दल काय भाजपमध्ये नाराजी आहे का? मग त्या संदर्भात माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि तीच भूमिका माझी आहे. सोशल मीडियावर बदलापूरचं आव्हान केलं जातं आणि यातून जी परिस्थिती आहे त्या आव्हानांची परिस्थिती आहे. गृह विभागाचं लक्ष होतं नाही. असं आहे की गृह विभागाचं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये होतं आणि हे कोण करत होतं, त्यात किती जेन्युनिटी होती की नव्हती, या सगळ्या गोष्टी आत्ता कमेंट करायच्या गोष्टी नाही आहेत. आत्ता आपल्याला तिथे कायदा आणि सुव्यवस्था कशी नीट राखता येईल या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे. मुलीच्या कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या बाकी गोष्टींच्या संदर्भातले काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत, त्याचे खुलासे आम्ही नंतर करू. या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक वगैरे तुम्ही काय घेणार का? मी आणि सीएम साहेब आम्ही दोघंही सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. त्याचा कुठल्या ट्रॅकवरती न्यायची, किती फास्ट ते करायचं या संदर्भात सगळी सेन्सिटिव्हिटी त्यातली जी आहे, संवेदनशीलता आहे, त्यानुसार कारवाईचे आदेश देण्यात आले. दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या बैठकांकरता मी आलेलो आहे. आमची एक बैठक झालेली आहे, अजून 1-2 ठिकाणी मी भेट देणार आहे आणि त्यानंतर परत जाईल. प्रकाश आंबेडकर आता एक बोलताना म्हणलेत की मनोज जरांगे यांना पुढे करून मध्यंतरी दंगली घडवण्याचे सुद्धा काही प्रकरणं सुरू होती, तेव्हा कट चालू. या संदर्भात समजा प्रकाश आंबेडकर साहेबांकडे काही माहिती असेल तर ती त्यांनी द्यावी, गृह विभाग ती पडताळून पाहिजे. बदलापूरतील हरामखोर नराधमाला फाशीच होणार अशी प्रतिक्रिया भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी सुद्धा दिली आहे. बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार. बदलापुरात शाळेत 4 वर्षीय 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या परिवारावर काय संकट कोसळलं असेल याची कल्पना मी करू शकते. ही कल्पना मला आहे. या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना सुद्धा त्यांनी पोलीस खात्याला दिल्या आहेत. या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार. या घटनेमध्ये 2 तासात आरोपीला पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रास्ता रोको, रेल रोको सारखी आंदोलनं त्या ठिकाणी सुरू झाली आहेत. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गृह खाते अलर्ट मोडवर आहे. गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या घटनेच्या तपासासंदर्भात दिल्या आहेत. या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत.
समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवा. तसंच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावं अशी माझी सर्व पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर हे सर्वात मोठं प्रकरण मुंबईतील बदलापूरमधून समोर आले. या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की नोंदवा. अशाच अधिक माहितीपूर्वक व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी.